स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बरखास्त केले। गुन्हे शोध पथकातल्या सर्व पोलिसांना रेग्युलर ड्युटी करण्याचे आदेश दिले गेले आहेत। इचलकरंजी शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं। शहरात 4 पोलीस ठाण्यांतर्गत शहराचा कारभार चालतो। त्यातल्या कबनूर, चंदूर, जवाहरनगर आणि इचलकरंजीचा काही भाग शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो। सध्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी, चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे। यासाठी कित्येक वर्षांपासून पोलीस ठाण्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शोध पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। यात कोणताही गुन्हा घडल्यानंतर आरोपी शोधण्याचं काम हे पथक करत होतं। पण गेल्या काही दिवसांपासून या पथकाकडून कोणत्याही गुन्ह्याची उकल झाली नाही। याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातल्या गुन्हे शोध पथकाला बरखास्त केले। शनिवारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला भेट दिली होती। यावेळी त्यांनी तपासणी केली, संपूर्ण पोलीस स्टेशनची पाहणी केली। काही ठिकाणी त्रुटी आढळल्या। जे पोलीस कर्मचारी अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। पोलीस ठाणं स्वच्छ, सुंदर असावं, येणाऱ्या तक्रारदाराची तक्रार योग्य पद्धतीनं घेणं अशा सूचनाही दिल्या। पण काही कर्मचारी कामचुकारपणा करत असल्यामुळे त्यांना चांगलीच समज पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। गुन्हे शोध पथक बरखास्त केल्यामुळे पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे। तर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे जिल्हाभर असायचे, त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी जात होते। त्यामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण होता। तसंच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कोणत्याही गुन्ह्याची उकल व्हायला मोठा अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनुष्यबळ मिळावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे।